नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 24 जुलै. आज आपण 24, 25 आणि 26 जुलै या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम मोसमी सिस्टीम कोणत्या कोणत्या सक्रिय आहेत, तर कमी दाबाचे क्षेत्र इकडं बंगालच्या उपसागरावर सक्रिय झालेलं आहे. पश्चिम बंगालच्या आसपास हे सध्या सक्रिय आहे. आता हे जे कमी दाबाचे क्षेत्र आहे, उद्या थोडस उत्तर भागात येईल. झारखंड, पश्चिम बंगालच्या पूर्व भाग, तसेच पूर्व आणि उत्तर भागात या भागात येईल. त्याच्यामुळे विदर्भात याचा इफेक्ट आज आणि उद्या जास्त प्रमाणात जाणवणार आहे. तसेच ऍक्सेस ऑफ मान्सून इकडे उत्तर भारतापासून अशीच या चक्राकार हवेच्या या कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत सक्रिय झालेली आहे. ट्रफ लाईन एक विदर्भापासून या चक्राकार हवेच्या स्थितीपर्यंत सक्रिय आहे, कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे. त्याच्यामुळे विदर्भात याचा इफेक्ट सध्या आणि आज आणि उद्या जास्त प्रमाणात जाणवणार आहे. यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून दुपारच्या 3 वाजताच्या सॅटेलाइट इमेज मध्ये जर पाहायचं गेलं, तर गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, नांदेड, लातूर, यवतमाळ हे जे सर्व जिल्हे आहेत, या भागातून पावसाचे ढग, मध्यम ते जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. त्यानंतर पुण्याचा घाटभाग, सातारा घाटभाग, कोल्हापूर घाटभाग या घाटभागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचे ढग सक्रिय आहेत. त्यानंतर जळगावच्या एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे. यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 24 जुलैचा हवामान अंदाज पाहूया, त्याच्यानंतर 25 आणि 26 जुलै. तर आज काय परिस्थिती राहील? आज विदर्भात अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव हे जे सर्व जिल्हे आहेत, या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील. विदर्भात याचा इफेक्ट जास्त राहील. लातूर, नांदेड, धाराशिवकडे थोडंफार पावसाची तीव्रता कमी असेल. त्यानंतर अमरावतीचे राहिलेले भाग, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी हा जो पट्टा आहे, या भागातून सुद्धा मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी आहे. त्यानंतर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरचे पूर्व भाग, सोलापूर या भागातून तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील, सार्वत्रिक नसेल. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, पश्चिम घाटभाग या पश्चिम घाटभागात आणि मुंबई विभागात आणि कोकण विभागात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील. त्यानंतर नंदुरबार, धुळे हलका मध्यम पाऊस कुठेतरी होऊ शकतो. नाशिक मध्यवर्ती, अहिल्यानगर पश्चिम भाग, पुणे मध्यवर्ती, सातारा मध्यवर्ती, तसेच सांगली मध्यवर्ती पूर्व हलक्या मध्यम पावसाच्या रिमझिम सरी अधूनमधून सक्रिय राहतील आजसाठी, म्हणजे 24 जुलै साठी. त्यानंतर 25 जुलै उद्या काय परिस्थिती राहील? तर उद्या विदर्भात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती हा जो हे जे सर्व जिल्हे आहेत, या भागातून मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील. नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, तसेच बुलढाणा, अकोला, अमरावतीचे राहिलेले भाग हे जे सर्व जिल्हे आहेत, या भागातून सुद्धा मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील. त्यानंतर जळगाव, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई विभाग व कोकण विभाग, तसेच नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरचा पश्चिम घाटभाग, कोकण विभाग, मुंबई विभाग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, पश्चिम घाटभाग या भागातून अधूनमधून रिमझिम, तर कोकण विभाग आणि मुंबई विभागात जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील. नाशिक मध्यवर्ती पूर्व, पुणे, सातारा, कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व, सांगलीचा मध्यवर्ती पूर्व भाग या भागातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील. उद्या पावसाची तीव्रता ही विदर्भात जास्त प्रमाणात राहील. त्यानंतर 26 जुलैला विदर्भात पाऊस सक्रिय राहील, थोडीफार तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर काय बदल झाला तर सांगूच, पण पावसाची तीव्रता 26 जुलै रोजी सुद्धा विदर्भात राहील. त्यानंतर हा पाऊस थोडाफार इकडे अमरावती, अकोला, बुलढाणा, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, वाशिम हे जे सर्व जिल्हे आहेत उत्तरेकडील, या भागातून पावसाची तीव्रता थोडीफार वाढण्याचा अंदाज आहे. हलका मध्यम पावसाचा अंदाज या भागातून 26 जुलैसाठी आहे. तसेच खाली इकडे हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड, सोलापूर, अहिल्यानगर, बीड
हे जे सर्व जिल्हे आहेत हलका मध्यम पाऊस राहील, हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी राहतील. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई विभाग, कोकण विभाग तसेच नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी, कोकणात आणि मुंबई विभागात जोरदार पावसाच्या सरी सक्रिय राहतील 26 जुलै साठी. तसेच हलका मध्यम पाऊस इकडे नाशिक, मध्यवर्ती पूर्व, पुणे, सातारा, सांगली, मध्यवर्ती पूर्व भागातून अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी, हलक्या मध्यम पावसाच्या सरी सक्रिय राहतील. तर हा झाला आपला आजचा आणि उद्याचा परवाचा 24 जुलै, 25 जुलै आणि 26 जुलै या 3 दिवसाचा हवामान अंदाज. त्यानंतर हवामान खात्याने आज आणि उद्या कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया. तर आजचं बघायचं गेलं तर गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या 3 जिल्ह्यात मध्यम मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड हे जे सर्व जिल्हे आहेत मध्यम तर काही भागात जोरदार पावसांच्या सरींचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे. पालघर, नाशिक चे पश्चिम घाट भाग मध्यम हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे. ठाणे, पुणे घाटभाग, सातारा घाटभाग, कोल्हापूर घाटभाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे. तसेच हलक्या मध्यम पावसाचा अलर्ट इकडे जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे. त्यानंतर उद्या कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत 25 जुलैसाठी. तर उद्या गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या 4 जिल्ह्यात हवामान खात्याने मुसळधार पावसाचा रेड अलर्ट उद्यासाठी जाहीर केलेला आहे. तसेच नागपूर, वर्धा या 2 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे. येलो अलर्ट इकडे यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, बुलढाणा या सर्व जिल्ह्यातून मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने जाहीर केलेला आहे. त्यानंतर नाशिक घाटभाग, पालघर, सातारा हलक्या मध्यम ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आज उद्यासाठी म्हणजेच 25 जुलैसाठी जाहीर केलेला आहे. तसेच रेड अलर्ट पुण्याचा घाटभाग, सातारा घाटभाग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यातून मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजेच 25 जुलैसाठी जाहीर केलेला आहे. यानंतर ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा पश्चिम घाटभाग तसेच कोल्हापूरचा मध्य आणि पूर्व भाग या सर्व भागातून मध्यम ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजेच 25 जुलैसाठी जाहीर केलेला आहे. तर उद्या आणि आज विदर्भात पावसाची तीव्रता जास्त राहील, कोकण विभाग आणि मुंबई विभागात पावसाची तीव्रता जास्त राहील मागाशी सांगितल्याप्रमाणे. तर हा होता 24, 25 आणि 26 जुलैचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.